श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्ध आहे. याच दिवशी देवदिवाळी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदू धर्मातील दोन पवित्र तत्व म्हणजे शिव आणि विष्णू यांची भेट होते, म्हणून घरोघरी दिवे प्रज्वलित केले जातात, घरी रांगोळ्या काढल्या जातात, फटाक्यांची आतिषबाजी होते. कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेयाचे पूजन केले जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते असे मानले जाते, म्हणून त्यावेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा करतात. तर त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे? त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शंभो शंकरांच्या विजयाला समर्पित आहे. या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा वध केला होता. यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून 750 त्रिपुरवातींचे हवन केले जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि सर्व समस्यांचे निराकरण होते असे महत्त्व आहे. तर या दीपोत्सवाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेलाही करण्यात येणाऱ्या दीपदानाला वेगळे आणि विशेष महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेला देवी देवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभाशीर्वाद घेण्याचा दिवस असल्याचे मानले जाते. या दिवशी देवी देवतांचे पूजन करून अनावधानाने झालेल्या चुकाबाबत क्षमायाचना करायची असते. देवघरात दिवा लावल्यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर आणि तुळशीपाशी आवर्जून दिवा लावावा असे सांगितले जाते. कार्तिक पौर्णिमेला सायंकाळी चंद्राला अर्घ्य द्यावे असे म्हटले जाते. असे केल्याने कुंडलीतील चंद्र बळकट होण्यास मदत होते अशी मान्यता आहे. त्रिपुरासुराच्या कथेप्रमाणे त्रिपुरासुराने जो उच्छाद मांडला होता त्याला श्रीशंकर भगवानांनी शह दिला. त्रिपुरासुराच्या जाचातून सर्व देवतांची सुटका झाली. अनेक वर्ष त्रिपुरासुराच्या जाचात असलेल्या देवतांनी कार्तिक पौर्णिमेला जणू काही मोकळा श्वास घेतला आणि स्वर्गलोकात आपले आसनस्थान ग्रहण केले. तो दिवस देवतांसाठी दिवाळीपेक्षा कमी नव्हता. त्यामुळे स्वर्गात आणि देवलोकात हा दिवस देवदिवाळी म्हणून साजरा केला जाऊ लागला. त्यामुळे हिंदू संस्कृतीत त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते. याच दिवशी श्री विष्णूंचा विवाह देखील झाला होता असा समज असल्यामुळे या तिथीला देवदिवाळी असेही म्हटले जाते. शंभो शंकरांच्या भक्तासाठी त्रिपुरारी पौर्णिमा हा सण विशेष महत्त्वाचा आहे. या दिवशी शिवशंकराच्या कृपेने तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर होऊन सर्व समस्यांचे निराकरण होवो हीच सदिच्छा. त्रिपुरारी पौर्णिमा ही तिथी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6:19 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 16 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 2:28 पर्यंत चालेल. तर यावर्षी कार्तिक पौर्णिमा 15 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे मानले जाते. तर या दिवशी कोणती कामे करावीत व कोणती कामे करू नये याविषयीची माहिती आपण आता घेऊया. कार्तिक पौर्णिमेचा दिवस स्नान कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि अनंत त्याला फळ मिळते. या दिवशी देव दीपावली देखील साजरी केली जाते. तर एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस होय. कार्तिक पौर्णिमेचे व्रत कसे करावे? कार्तिक पौर्णिमेनिमित्त सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मींची पूजा करावी. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नदीत दीपदान करा. शक्य झाल्यास मंदिरामध्ये दीपदान करावे. या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करावे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्रदेवाला अर्घ्य देणे शुभ मानले जाते. या दिवशी गायीचे दान करणे देखील पुण्यदायी मानले जाते. या दिवशी तुम्ही अन्न, गूळ, कपडे दान करू शकता. तर ज्याप्रमाणे या दिवशी काय करावे याची माहिती सांगितलेली आहे, त्याचप्रमाणे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करू नये हे सुद्धा सांगितलेले आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चांदीची भांडी किंवा दूध दान
ग्रहण करू नये. या दिवशी घरामध्ये अंधार ठेवू नये. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तामसिक अन्न ग्रहण करण्यास मनाई आहे. या महान सणाला ज्येष्ठांचा अपमान करणे टाळावे किंवा अपशब्द वापरू नयेत. या दिवशी गरीब, असहाय्य आणि गरजूंना रिकाम्या हाताने परत पाठवू नये. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान आणि धान्यदान करणे शुभ आहे. तर अशी ही त्रिपुरारी पौर्णिमेची संपूर्ण माहिती आपल्या चॅनेलवर मी अशाच प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.